शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार। निवडणुकीमध्ये झालेल्या अपयशानंतर पक्ष बांधणीची तयारी। मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार। सूत्र उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी मनसैनिकांनी केली होती उत्तर भारतीयांना मारहाण। या प्रकरणी आज वांद्रे न्यायालयात सुनावणी। राज ठाकरे न्यायालयामध्ये उपस्थित राहणार, याकडे लक्ष। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातली रिक्त जागेसंदर्भात हालचाली। रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 जागा रिक्त। विलीनीकरणानंतर पक्ष नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो। शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा। मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई। लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगेला अटक। मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात लक्ष घालावं, ट्विट करत हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन। मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागात लाच प्रकरण उघड। कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम कुकप्पा कादर अटकेत। बांधकाम कारवाई टाळण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप। 50 खोक्यांचे पुरावे द्या, आम्ही चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणारच। मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला डिवचलं। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं भिजत घोंगडं। 8 महिन्यांपासून राज्यातल्या नेत्यांच्या नावावर होईना एकमत। जयंत पाटील राजकारणातील शकुनी मामा। पांढरा शुभ्र चेहरा पण व्हाईट कॉलरचा गुन्हेगार। टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। 24 जणांचे अर्ज फेटाळले। भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक। महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू। महापौरपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष।